DJ Amol 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 दे ढील काठ हेच्या गजरात डीजे आणि ध्वनिक्षेपकाच्या प्रचंड निनादात नंदनगरीत भल्या पाटे पतंगबाजांचा उत्साह सळसळताना दिसून आला। कोरोनाच्या कटुतेवर मकर संक्रांतीच्या तिळगुळाचा गोडवा आल्याने नागरिक काही काळ का असेना कोरोनाला विसरताना दिसून आले। नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेवर बसला असल्याने गुजरात राज्यातील सर्व सण उत्सवांचा जिल्ह्यावर प्रभाव असतो। नवरात्रोत्सव, कृष्ण जन्माष्टमी या सणांपाठोपाठ गुजरात राज्यात मकर संक्रांत अर्थात पतंगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। अर्थात नंदुरबार जिल्ह्यातही हा सण उत्साहात आणि व्यापक स्वरूपात साजरा केला जातो। या सणाची वाट आबालवृद्ध महिनाभरापासूनच पाहत असतात। यासाठी ठिकठिकाणी पतंग मांजाची दुकाने थाटण्यात आली होती। त्यामुळे बाजारपेठेला यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते। पतंग उडवण्यासाठी मांजा आवश्यक असतो। हा मांजा तयार करण्यासाठीही तरुणांची लगबग दिसून येत होती। विविध रंगीबेरंगी पतंग देखील विक्रीसाठी उपलब्ध होत्या। गो कोरोना गो, पंतप्रधान नरेंद्र मोदी, छोटा भीमचे चित्र अशा विविध पतंग लक्ष वेधून घेत होत्या। बाजारपेठेत 1 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत किमतीच्या पतंग उपलब्ध होत्या। मकर संक्रांतीला भल्या पहाटे नंदनगरीत डीजे, ध्वनिक्षेपक, बँड पथक लावून दे ढील काठ हेच्या गजरात अबालवृद्धांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला। हा आनंद लुटण्यासाठी महिला देखील मागे नव्हत्या। नंदनगरीत घराघराच्या गच्चीवर सर्व कुटुंब, मित्रमैत्रिणी एकत्र येऊन डीजेच्या तालावर थिरकताना दिसून आल्या। यासोबतच गच्चीवरच नाश्ता, चहा, भोजनाची व्यवस्था असल्याने आनंद द्विगुणित झालेला दिसून आला। गेल्या 10-11 महिन्यांपासून देशावर कोरोनाचे सावट असताना काही प्रमाणात बाजारपेठा आता खुलू लागल्या आहेत। त्यातच मकर संक्रांतीचा सण आल्याने कोरोनाच्या कटुतेवर तिळगुळाचा गोडवा आल्याने नागरिक कोरोनाचे दुःख विसरताना दिसून आले। राकेश कलाल, दैनिक देशदूत, नंदुरबार।